पोरं दोन, पोरी सर्व आहे. कुठे हलगर्जीपणा नाही करतात. चला चालू घडामोडी. करंट अफेअर. जून 2025 पूर्ण ज्या महत्वाच्या घडामोडी जून 2025 मध्ये झाल्या. आपण प्रत्येक हप्त्याला घेतले होते, पर हप्ते म्हणजे प्रत्येक हप्त्यात कोणत्या कोणत्या झाल्या. आता पूर्ण जून 2025 चा रिकॉल करू आपण, कोणत्या कोणत्या महत्वाच्या चालू घडामोडी झाल्या जून 2025 मध्ये. चलो, एक महत्वाची घडामोडी झाली होती ती म्हणजे चिनाब पूल. चिनाब पूल ऐकला असेल, ऐकलं ना? 2-3 हप्त्याच्या पहिले किंवा मागच्या हप्त्यात झाला असेल, आहे ना चिनाब पूल. चला चिनाब पूलला थोडंसं डिटेल करू. कधी तारीख होती रे माहित आहे का? 6 जून 2025. 6 जून 2025 ला याचं उद्घाटन केलं होतं. प्रश्न विचारू शकते की उद्घाटन कधी झालं होतं आणि कोणाच्या हस्ते झालं होतं. उद्घाटन झालं 6 जून 2025 ला आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलं होतं चिनाब पूलचं. चिनाब पूल नावाचंच आहे चिनाब पूल, म्हणजे हे कोणत्या नदीवर आहे? चिनाब नावाच्या नदीवर आहे. चिनाब नदीवर आहे आणि ही सिंधू नदीची उपनदी आहे. सिंधू नदीची उपनदी आहे चिनाब. चिनाब पूलचं वैशिष्ट्य असं आहे, जगातील सर्वात उंच, येऊन जा, सर्वात उंच रेल्वे पूल, पूर्ण जगामधला सर्वात उंच जो रेल्वे पूल आहे त्याचं नाव आहे चिनाब पूल. रेल्वे पूल आता उंची किती मीटर उंचीपर्यंत आहे? तर उंची ती टोटल 359 मीटर एवढी उंची. म्हणजे चिनाब नदीच्या पासून उंचपर्यंत रेल्वे पुलाची हाईट आहे, चिनाब नदीपासून रेल्वे पुलाची हाईट आहे 359 मीटर एवढी. एवढ्या उंचीवर चिनाब पूल आहे. कारण की हे इम्पॉर्टंट आहे सर्वाधिक जास्त, कारण की सर्वाधिक जास्त उंच आहे. कारण की स्टॅच्यू ऑफ युनिटीवर प्रश्न विचारला होता. स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे होते रे? स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात मध्ये आहे. गुजरात मध्ये कोणाचा पुतळा आहे? सरदार पटेलचा पुतळा आहे. सरदार पटेलचा पुतळा आहे. आणि नंतर किती उंची होती माहित आहे का? 182 मीटर. 182 मीटर सरदार पटेलांची पुतळ्याची उंची. एमपीएससीने प्रश्न विचारला होता की चीना म्हणतो स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर आहे, कारण बा गुजरातच्या विधानसभेची सदस्य संख्या 182 मीटर. एमपीएससी एवढा डिटेल मध्ये जाते, यूपीएससी डिटेल, म्हणून लक्षात ठेवा जगातील सर्वात उंच पूल कोणता आहे? चिनाब पूल. सर्वात उंच रेल्वे पूल म्हटलं आहे, हा महत्वाचा आहे. म्हणजे याच्यावरून हमखास रेल्वे जाणार आहे. आणि याच्यावरून रेल्वे जाणार आहे तर मग पहिलीच रेल्वे झालेली आहे, पहिली रेल्वे झाली ती रेल्वेचं नाव होतं वंदे भारत. कोणती रेल्वे याच्यावरून धावलेली आहे तर त्या रेल्वेचं नाव आहे वंदे भारत. वंदे भारत जी रेल्वे धावलेली आहे ती 2 स्थानकादरम्यान धावलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये ते 2 स्थानक आहे, एक आहे कटरा, दुसरा आहे श्रीनगर. कटरा ते श्रीनगर या दरम्यान धावलेली. कटरा ते श्रीनगर ही वंदे भारत एक्सप्रेस. ओके. चिनाब पूलचं वैशिष्ट्य, कोणती कंपनी चिनाब पूल बांधत आहे? तर फाल्कन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी आहे जी चिनाब पूल बांधत आहे. चिनाब पूलची टोटल, आता हे झाली उंची, मग टोटल लांबी विचारली तर चिनाब पूल किती लांब आहे? टोटल लांबी आहे 1315 मीटर. 1315 मीटर एवढी चिनाब पूलची टोटल लांबी आहे. म्हणून चिनाब पूल लक्षात ठेवसन सर्वाधिक जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणती एक्सप्रेस धावली होती? ते कटरा ते श्रीनगर ही एक्सप्रेस धावली.
कोणत्या कोणत्या ठिकाणापासून चीना पूल आहे? उधमपूर, उधमपूर, बारामुल्ला, बारामुल्ला, श्रीनगर. उधमपूर, बारामुल्ला, श्रीनगर, जम्मू काश्मीर मधले हे ठिकाण आहे. चीना पूलचं अजून खासियत काय आहे? चीना पुलावरूनच पाकिस्तानची जी बॉर्डर आहे तिचं तिचं नाव काय? लाईन ऑफ कंट्रोल, LOC आहे ना. आणि इंडिया आणि पाकिस्तानच्या बॉर्डरला एक नाव दिलेलं आहे. कोणतं नाव आहे? गुगल मध्ये सांगितलं होतं त्या दिवशी. रेड क्लिफ लाईन. याला काय म्हटलं जाते? रेड क्लिफ लाईन. हे रेड क्लिफ लाईन म्हणजेच बॉर्डर आहे पाकिस्तानची आणि भारताची. रेड क्लिफ नावाचा जो व्यक्ती होता त्यानं भारताच्या फाळणीच्या अगोदर 2 सीमा ज्या आहेत, त्या बाउंड्रीज आहेत, त्या निश्चित केल्या होत्या भारताच्या आणि पाकिस्तानच्या. अजून म्हटलं तर रेड क्लिफ लाईन कुठे आहे? भारत आणि बांगलादेशमध्ये आहे. आणि एक लाईन आहे जे चायनामध्ये जाते, त्याला LAC म्हणतात, लाईन ऍक्शन कंट्रोल. हे कोणती लाईन आहे? लाईन ऑफ ऍक्शन. पण तिथं याला कोणतं नाव म्हटलं जाते? मॅकमोहन लाईन. याला म्हटलं जाते मॅकमोहन लाईन. मोहन लाईन. कोणत्या? पाकिस्तानच्या ज्या आहे पाकिस्तानच्या बॉर्डरला रेड क्लिफ लाईन म्हणतात आणि नंतर याला म्हटलं जातं मॅकमोहन लाईन. तसं लाईन ऑफ कंट्रोल, लाईन ऑफ ऍक्शन. म्हणजे हे जे आहे, तर मग इथं जो अंतर आहे चीना पुलावरून, पहिले अंतर म्हटलं जातं 12 ते 13 तास लागत होते. आता त्याच्याहून 5 तास कमी लागणार आहे अंतर. म्हणजे 6-7 तासात आपण इथं दोन्ही ठिकाणी पोहोचू शकते चीना पुलावरून भारतीय लष्कर. म्हणून लक्षात ठेवा, इथं लिहून ठेवून, चीना पुलामुळे भारतीय लष्करांना, चीना पुलामुळे भारतीय लष्करांना, चीना पुलामुळे भारतीय लष्करांना LAC आणि LOC, LAC व LOC वर पोहोचण्यासाठी 5 तास आधीपेक्षा कमी लागणार आहे. झालं. ज्या दिवशी नरेंद्र मोदीनं चीना पुलांचं उद्घाटन केलं होतं, त्याच दिवशी नरेंद्र मोदीनं जम्मू काश्मीरमध्येच अजून एका पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. 6 जून 2025 लाच. त्या पुलाचं नाव आहे अंजी पूल. अंजी पूल. उद्घाटन त्याच दिवशी झालं 6 जून 2025 ला. उद्घाटन कोण केलं? तर PM ने उद्घाटन केलं, नरेंद्र मोदीने उद्घाटन केलं अंजी पूल. अंजी पूल कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? जम्मू काश्मीर मधल्याच आहे.